एकाच वेळी 4 ब्लाऊज आपल्याला कट करायचे आहेत। हे कटोरीचे ब्लाऊज असणार आहेत। तर बघा इथे मी सर्व अस्तर इथे ठेवलेले आहेत। 1 2 हे आहे आपलं तिसरं आणि खाली आहे चौथं। तर अशा प्रकारचे मी 4 अस्तर जे आहेत ते इथे टाकून घेतलेले आहेत। त्याची जी ओपन बाजू आहे ती समोर ठेवली आहे आणि डबल फोल्ड जी बाजू आहे फोल्डिंगची ती माझ्याकडे ठेवलेली आहे। तर बघा ही अशा पद्धतीने मी ठेवलेला आहे। नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरीचे ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचे आहे, एकाच वेळेस 4 ब्लाऊज आपल्याला कसे कटिंग करायचे आहे हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता। आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे आणि एक छोटीशी कमेंट करायची आहे की येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काय शिकायचं आहे। तर बघा आता इथे मी पेपर पॅटर्न घेतलेले आहेत। 4ही मी इथे अस्तर ठेवून घेतले आहे। हे अस्तर आहेत आणि इथे आता पेपर पॅटर्न जे आहे ते मी अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करून ठेवत आहे। अगोदर मी इथे ठेवला आहे पाठीचा पार्ट। मी ऑलरेडी पेपर पॅटर्न कटिंग करून ठेवलेलं होतं आधीच। जर तुम्हाला पण पेपर पॅटर्न कसं कटिंग करायचं आहे हे शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवरती 28 ते 50 छातीपर्यंतचे सर्व काही मेजरमेंटनुसार पेपर पॅटर्नचं कटिंग दाखवलं गेलं आहे, तर तुम्ही जाऊन चेक करू शकताय। तर बघा आता इथे मी ठेवला आहे पाठीचा पार्ट, स्लीव्ज आणि साईड पीस ठेवलेले आहे। आणि आता इथे मी कटोरी ठेवणार आहे। कटोरी नेहमी तिरकस बाजूला ठेवायची असते, म्हणजे तिरकस अशी कटोरी आपल्याला ठेवायची असते। आता हे सर्व काही मी चॉकने याला मार्किंग करून घेत आहे। तर बघा मैत्रिणींनो, इथे मी 4 पार्ट ठेवलेले आहेत। 4ही पार्ट जे आहेत ते आपले महत्त्वाचे असतात आणि नंतरचा एक 5वा पार्ट असतो तो असतो आपला खालचं जी पट्टी असते आपली क्रॉस पट्टी, ती आपण नंतर कटिंग करणार आहोत। तर बघा आता इथे आपण 4ही पार्ट जे आहे ते मी इथे ठेवून घेतलेले आहे आणि ही क्रॉस पट्टी मी नंतर कटिंग करणार आहे। मार्किंग करून घेतली आहे चॉकने अशी व्यवस्थित पद्धतीने। आता आपल्याला याचं कटिंग करायचं आहे। तर सगळ्यात अगोदर कटिंग करणार आहे मी पाठीचा पार्ट आणि इथे मी गळा पण नाही कट करत आहे। पाठीचा पार्ट नेहमी आपल्याला डबल फोल्ड ज्या बाजूला आहे आपला कपडा तिथेच ठेवायचा असतो आणि मग तिथूनच मार्किंग करून अशी कटिंग करायची असते। कटिंग करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मैत्रिणींनो, आपण स्वतः हलायचं आहे, कपडा बिलकुलही इकडे तिकडे हलवायचा नाही। त्यामुळे काय होतं, आपली जी कटिंग आहे ती एकदम प्रॉपर आणि व्यवस्थित अशी होत असते। ते बघा आता इथे माझा एक पार्ट जो आहे तो कट झालेला आहे, याला मी साईडला करून घेते आणि खालच्या साईडने पण इक्वल असं मी कट करून घेत आहे। पाठीच्या पार्टला खाली पण आपल्याला इक्वलमध्ये कट करायचं असतं। यानंतर आपण कट करणार आहोत ती म्हणजे स्लीव्ज। आता ह्या पण बाजूला ठेवूयात आणि आता स्लीव्ज घेऊयात। स्लीव्ज पण जशी आहे तशीच मी कट करणार आहे आणि बिलकुलही कपडा आपल्याला हलवायचा नसतोय इथे। तर बघा हे सर्व 4ही पार्ट मी आता इथे एक एक करून कटिंग करून घेणार आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर का आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे दीप्स कोचिंग नावाचं। गुगल प्ले स्टोअरवरती आमचं हे ॲप आहे। तर तुम्हाला जर का कोर्सेस जॉईन करायचे असतील, कमी किमतीमध्ये आमचे कोर्सेस असतात, तर त्याची जी लिंक आहे ॲपची ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। तुम्ही तिथे जाऊन ॲप जे आहे ते डाउनलोड करायचे आहे। तिथे बरेचसे कोर्सेस आहेत, जसं की ब्लाउजेस, ड्रेसेस, फॅशन डिझायनर्स, सर्व काही कोर्सेस तुम्हाला अगदी कमी दरामध्ये शिकायला मिळणार आहेत। तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय। ॲप जे आहे ते डाउनलोड करायचं आहे किंवा मग खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर पण मेन्शन केलेला आहे, जो व्हॉट्सअप नंबर आहे आमचा, त्याच्यावरती तुम्हाला मेसेज करायचा आहे। तर बघा आता बोलता बोलता मी इथे आपले सगळे पार्ट जे आहे ते कटिंग करून घेतलेले आहेत आणि कटिंग करताना बघा मी कशी कटिंग करत आहे। एक हात माझा कपड्यावरतीच ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने मी कैचीने कट करत आहे। तर बघा आता इथे माझं हे कटिंग झालेलं आहे आणि आता मी कट करणार आहे ती म्हणजे आपली कटोरी। तर कटोरीचा पार्ट जो आहे तो अगोदर मी व्यवस्थित करून घेते, कारण की कपडा मी सरकवलेला होता, त्यामध्ये कपडा थोडाफार आपला हलू शकतो। तर आता इथे मी कटिंग करून घेत आहे हा कपडा पण आणि मग यानंतर म्हणजे ही कटोरी जी आहे ही पण मी कटिंग करून घेत आहे। तर बघा जशी आपण आखून घेतली होती तशीच आपल्याला इथे कटिंग करायची असते।
आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या अशा गोष्टी शेअर मी करत असते मैत्रिणींनो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्याच्या बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला त्या सर्व काही गोष्टींचा लाभ मिळणार आहे. तर बघा आता हे चारही पार्ट आपले कट झालेले आहेत. आता इथे मी ठेवणार आहे क्रॉसपट्टी, जशी आहे तशी मी इथे क्रॉसपट्टी ठेवणार आहे. आता हे जे माप आहे माझं 32 साईजचं होतं आणि ह्या ज्या लेडीज आहे यांना क्रॉसपट्टी थोडी मोठी हवी असते, त्याच्यामुळे मी इथे साधारण 1 ते 1.5 इंचाचं क्रॉसपट्टीला मार्जिन दिलेलं आहे. कारण की यांना क्रॉसपट्टी थोडी मोठी हवी असते, यांना उंची पण जास्त हवी असते. कटोरीचं जे ब्लाऊज आहे ह्याचं जी चेस्ट आहे ती 32च आहे, परंतु त्याची क्रॉसपट्टी थोडीशी मोठी मी घेतलेली आहे. ते बघा आता इथे चारही पार्ट आपले कट झाले आहेत, सॉरी 5ही पार्ट आपले कट झाले आहेत. ते बघा आता तुम्हाला एक एक करून दाखवते मी इथे. आणि याचं जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी मी आता ह्याला डिवाईड करून घेणार आहे, म्हणजे चारही जे पार्ट आहेत आपले चारही ब्लाऊजचे ते वेगवेगळे ठेवणार आहे. आणि बघा इथे आता मी तुम्हाला 4 ब्लाऊज दाखवते. याचे वरचे हे अस्तर होते आणि हे आता हे 4 आपले ब्लाऊज पीस आहेत. आता काय करायचं आहे, आपल्याला हे सर्व पार्ट्स वेगवेगळे करून घ्यायचे आहे आणि एक एक करून आपल्याला ह्या ब्लाऊज पीसवरती ठेवून ते कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा आता वर्गीकरण पण कसं करायचं आहे ते पण बघूयात. कारण की अगोदर आपल्याला घ्यायचा आहे पाठीचा पार्ट जो वेगवेगळा करायचा आहे. चारही पार्ट मी वेगवेगळे करणार आहे, एकेका ठिकाणी ठेवणार आहे. त्यानंतर मी एकेका ठिकाणी साईड पीस ठेवणार आहे, स्लीव्स ठेवणार आहे, कटोरी ठेवणार आहे. सर्व मी वेगवेगळं करून घेणार आहे. आणि मग जे ब्लाऊज आहे एक ब्लाऊज मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे. बघा मैत्रिणींनो, अगदी कमी वेळेमध्ये फक्त 10 मिनिटामध्ये आपलं हे जे ब्लाऊज आहे हे कटिंग करून होतं. जर एकाच कस्टमरचे अशा पद्धतीचे तुमच्याकडे जे ब्लाउजेस आले असतील, एकाच कस्टमरचे ते असतील आणि त्यांना तुमची फिटिंग परफेक्ट बसत असेल, व्यवस्थित तुमची फिटिंग बसली असेल, तर तुम्ही अशा प्रकारे त्यांचे 3 ते 4 ब्लाउजेस कटिंग करू शकता. जास्तीत जास्त 5 पण करू शकता. ठीक आहे. तर बघा, तर मी आता इथे वर्गीकरण करून घेतलं आहे सर्व पार्ट्सचं. हे वर्गीकरण केल्यानंतर आता मी इथे घेणार आहे आपला ब्लाऊज पीस. मी अगोदर रेड कलरचं जे ब्लाऊज आहे ते कटिंग करणार आहे, कारण की त्यांना हे जास्त अर्जंट आहे, तर म्हणून मी तेच इथे घेणार आहे कटिंग करायला. तर हे आपण साईडला ठेवूयात आणि ब्लाऊज पीस लगेच घेऊयात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आपली ही जी ट्रिक आहे कटिंग करण्याची, ब्लाउजेस कटिंग करण्याची, ही कशी वाटली आहे हे पण मला कमेंट करून सांगायचं आहे. कारण की असे जर तुम्ही कमेंट केले तर त्याच्यामुळे अजून नवीन नवीन जे व्हिडिओ आहेत ते शेअर करण्याला मला पण चांगलं वाटतं. तर बघा आता इथे जो काठ होता ब्लाऊजला तो मी काढून टाकलेला आहे अशा पद्धतीने. आणि आता इथे मी जो ब्लाऊज पीस आहे तो व्यवस्थित टाकून देणार आहे, म्हणजे फोल्ड व्यवस्थित करणार आहे. त्याची जी फोल्डिंगची बाजू आहे ती माझ्याकडे असणार आहे, ओपन बाजू समोरच्या दिशेने असणार आहे. तर बघा आता इथे मी हे ठेवलेलं आहे आणि जे काही पार्ट्स आहेत आपले ते सर्व काही जसे आपण ठेवले होते अस्तरवरती सेम तशाच पद्धतीने इथे ठेवून त्याला पिनअप करून घ्यायचं आहे. तुम्ही जर नवीन शिकणाऱ्या असाल लेडीज तर तुम्हाला काय करायचं आहे, हे प्रत्येक पार्ट असे ठेवल्यानंतर त्याला पिन लावणं गरजेचं आहे. नाही तर काय होतं, हे बघा आता हा जो ब्लाऊज पीस आहे हा साडीतला आहे आणि हा अगदी सुळसुळीत असा आहे. तर जर तुम्ही पिना लावून जर इथे कटिंग केलं तर तुमचं जे कटिंग आहे ते एकदम प्रॉपर तुम्हाला जसं हवं तसं होत असतं. आता बघा इथे मी पाठीचा पार्ट कट केला. पाठीचा पार्ट कट केल्यानंतर मी हा बाजूला करणार आहे. खालचा जो पार्ट आहे तो पण आपण एक्स्ट्रा जो आहे तो पण कट करून ठेवणार आहोत. आता हा आपल्याला बाजूला करायचा आहे. त्यानंतर उरलेला कपडा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये जो पार्ट आपला व्यवस्थित बसणार आहे तो आपण इथे ठेवून घेणार आहोत. अगोदर त्याची व्यवस्थित घडी टाकून घ्यायची आहे. तर बघा आता इथे मी व्यवस्थित अशी घडी टाकून घेतल्यानंतर इथे मी ठेवणार आहे साईड पीस, कारण की एका साईडने आपला कपडा जो आहे तो थोडासा उरलेला आहे. इथे आपले स्लीव्स पण बसणार नाही आहे. जे जे पार्ट आपले जसे आपल्याला जमणार आहेत ठेवायला तसे आपल्याला ठेवायचे आहेत. आणि अजून एक, हा जो कपडा आहे ना याच्यावरती लायनिंग आहे, कदाचित तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत नसेल, तर याची जी लायनिंग आहे ती उभी आहे. तर मैत्रिणींनो, जेव्हा पण तुम्ही कटिंग करणार आहात ब्लाऊजचं त्याच्यावरती जर लायनिंग असेल किंवा डिझाईन असेल काही, तर ती जर का आपल्याला उभी घ्यायची असेल तर ती शक्यतो उभ्यानेच कटिंग करायचं आहे आपल्याला ब्लाऊज.
एवढं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे। तर बघा आता इथे हे 2 पार्ट माझे अशा पद्धतीने बसलेले आहेत आणि आता याला मी कटिंग करून घेत आहे। तर कटिंग आपण जसं ठेवलं आहे तसंच इथे मी कटिंग करणार आहे। खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कटिंगच्या सांगितलेल्या आहेत। तर बघा आता इथे जो आपला क्रॉसपट्टीचा भाग होता तो मी इथे कट केलेला आहे। क्रॉसपट्टी आपली अस्तरची पण आली आणि ब्लाऊज पीसची पण आली, अशा पद्धतीने आपली डबल आलेली आहे। ठीक आहे, क्रॉसपट्टी कटिंग झाली। आता कट करायचं आहे ते म्हणजे साईड पीस, याला साईड पीस म्हटलं जातं। हे कटिंग करत असताना आता मला तर सवय झालेली आहे, परंतु तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही हे प्रत्येक पार्ट जेव्हा तुम्ही ब्लाऊजवरती कटिंग करणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, पिनं लावणं गरजेचं आहे। त्याला टाचण्या लावायच्या असतात, टाचण्या मिळतात, बॉल पिन्स म्हणतात त्याला, त्या तुम्ही लावू शकताय। तर आता इथे झालं आहे आपलं साईड पीस पण कटिंग। यानंतर आपण घेणार आहोत दुसरा पार्ट। त्यासाठी परत एकदा आपल्याला तो जो कपडा आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे। तर बघा तो मी असं व्यवस्थित अशी त्याची घडी घालून घेते परत, कारण की कपडा सरकवल्यानंतर तो पुन्हा अस्तव्यस्त होऊन जातो। आता इथे मी ठेवणार आहे कटोरी। आता बघा जशी आपण अस्तरवरती कटोरी ठेवली होती तिरकस, तशीच इथे पण आपल्याला कटोरी तिरकस ठेवायची असते। एका साईडला मी कटोरी ठेवून घेतली आणि एका साईडला मी इथे आता बाही ठेवणार आहे। तर बाही बघा जशी माझी उभ्या लाईनी होत्या तशीच मी ठेवणार होती, परंतु ती बसत नव्हती, तर मी आता बाजूला करून घेतली आहे ती बाही। तर बघा आता इथे उभी जी लाईन आहे तर अशी जर मी ठेवली तर इथे माझा कपडा जो आहे तो कमी पडतोय, त्याला मला जॉईंट द्यावं लागणार आहे। तर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, याला असंच्या असं कट करायचं आहे, कारण की लाईनिंग आपल्याला उभं घ्यायचं आहे। आणि मग मी आता इथे स्लीव्जला जे आहे ते जॉईंट पण देणार आहे, जो उरलेला आपला कपडा राहणार आहे त्याच्यामधून। ठीक आहे, तर बघा आता इथे ही झाली आहे आपली स्लीव्ज कटिंग। आता जशी मी कटोरी ठेवली आहे ती जशी आहे तशीच इथे मी कटिंग करून घेणार आहे। कपडा थोडाफार मी सरकवून घेते, त्याच्यामुळे थोडासा मागे पुढे होतो, तर ते आपल्याला व्यवस्थित करून आणि मग आपल्याला कटिंग करायचं असतं। शिलाईमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे एकतर मेजरमेंट, दुसरं आहे कटिंग आणि तिसरं आहे फिनिशिंग। मेजरमेंट जर तुमचं व्यवस्थित घेतलेलं असेल तर तुम्ही कटिंग प्रॉपर करणार आहात, आणि कटिंग प्रॉपर असेल तर तुम्हाला ब्लाऊजला फिनिशिंग द्यायला एकदम सोपं पडणार आहे। तर ह्या 3 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत, या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या असतात। आता इथे झालं आहे आपलं कटोरी पण कटिंग। आता जवळपास आपलं जे ब्लाऊज आहे ते संपूर्ण इथे कटिंगच झालेलं आहे। तर बघू शकताय तुम्ही इथे संपूर्ण मी इथे ठेवून दाखवणार आहे तुम्हाला की ब्लाऊज आपलं कसं कट झालं आहे। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।